ओतूर येथील क्रीडा संकुल लहान थोरात सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. प्रथमतः ही जागा एकांटी व निर्मनुष्य होती, परंतु आता खूप विकसित झालेली आहे. येथे लहान मुले, मुली, महिला, पुरुष सर्वांसाठी गेम आहेत. आउटडोअर, इनडोअर असे अनेक प्रकारचे गेम आहेत. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा आहे. पहाटे 5 ते दुपारी 12 व 4 ते 10 व्यायामशाळा खुल्या असतात. मैदानी खेळांसाठी क्रीडा संकुल सतत खुले असते. या ठिकाणी सर्व येऊन आनंद घेत असतात, व्यायाम करत असतात, अगदी एन्जॉय करत असतात. पालकही मुलांबरोबर असतात, तेही खूप एन्जॉय करतात. बरेच मुलं एका वेळेस बसू शकतात. खास महिलांसाठी हा हॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला साहित्य दिसत आहे. हे एक सायकलिंगचं आहे ज्याच्यावर मी व्यायाम करत आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी मुली पण खूप सुंदर असं मार्गदर्शन करतात. खूप छान वाटलं. या ठिकाणी अत्याधुनिक सायकल अत्याधुनिक व्यायाम साहित्य सायकल याच्यावर शीतल व्यायाम करत आहे. या ठिकाणी मुली पण खूप सुंदर अशी माहिती देतात. ही छोटी नाव काय बेटा तुझं? ज्ञानेश्वरी. पुढं काय संपूर्ण? ज्ञानेश्वरी श्रीकांत सुतार. ज्ञानेश्वरी सुतार अतिशय सुंदर माहिती महिलांना या ठिकाणी देते आणि साहित्य पण व्यवस्थित करून व्यायामासाठी अगदी छान अशी तयारी करून देते. इथं ही पण छोटी छान व्यायाम करते. काय बेटा तुझं नाव? भावना. व्यायाम करते. रोज येतेस का ग? नाही, रोज येत जायचं. मुलींसाठी किती सुंदर आहे ना. हे सगळं महिलांसाठीच आहे. अगदी छोट्या मुलींपासनं या ठिकाणी सगळ्या महिला रोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी येऊन व्यायाम करत असतात. अतिशय सुंदर असं या ठिकाणी व्यायाम साहित्य आहे. छान असं या ठिकाणी व्यायाम करत आहेत मुली.
त्यांच्यासाठी व्हॉलीबॉल आहे. आणि खरं म्हणजे ना मुलांनी मोबाईल घेऊन 2-2 तास बसतात मुलं. त्याच्यापेक्षा हे असे मैदानी खेळ किंवा क्रिकेट सगळ्यांचा घेऊन खेळलं तर खरंच ते खूप छान आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर खूपच उत्तम आहे. नुसतं मोबाईल घेऊन बसायचं त्याच्यापेक्षा सगळ्या अवयवांना त्या ठिकाणी व्यायाम होतो आणि विचारांची देवाणघेवाण होते. मुलंही भेटतात, छोटी छोटी त्यांच्या वयाची मुलं असतात, त्यांच्याबरोबर सुद्धा ते एन्जॉय करू शकतात. आणि कसं वागायचं हे सुद्धा याच्यातून समजलं जातं. घरातच बसण्यापेक्षा असं 4-4मध्ये गेल्यानंतर त्यांना बरंचसं ज्ञान त्या ठिकाणी मिळतं. त्या ठिकाणी क्रिकेट खेळतात मुलं पण आहे आणि त्यांचे पालक पण आहेत. पालक स्वतःच घेऊन येतात. व्हॉलीबॉल आहे इथं, फुटबॉल आहे आणि बंदिस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे बॉल पण इकडं तिकडं जाण्याचा प्रश्न नाही, पळायचा प्रश्न नाही. आणि व्यायामासाठी सुद्धा या ठिकाणी पादचारी रस्ता. या ठिकाणी सुद्धा खूप छान असा महिला पण व्यायाम करतात, पुरुष पण व्यायाम करतात, मुलं सगळेजण व्यायाम करतात. अतिशय उत्कृष्ट आहे. छोटी खेळणीसुद्धा या ठिकाणी आहे छोट्या मुलांसाठी. तिथे सुद्धा त्या ठिकाणी मुलं अगदी आनंदाने खेळत असतात. झाडं आहे, बगीचा आहे, म्हणजे अगदी आनंदीमय असं वातावरण या ठिकाणी आहे. खरंच खूप मलासुद्धा खूप छान वाटलं. मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी महिलांची जिम पाहिलेली आहे. बाकी ह्या क्रीडा संकुलनामध्ये अजूनसुद्धा कार्यक्रम चालतात. या ठिकाणी आता जागतिक महिला दिनाचा 8 मार्चवर इतका मोठा उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. वराड निघालं लंडनला हे नाटकसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. असे खूप मोठे मोठे कार्यक्रम या हॉलमध्ये होतात आणि ही एक चांगल्या प्रकारची ओतूरमध्ये सर्वांसाठी सोय झालेली आहे. हे क्रीडा संकुल फक्त माणसांसाठीच नाही तर पक्ष्यांविषयी प्रेम व जिव्हाळा आपल्याला इथे दिसून येतो. वेगवेगळ्या आकाराची घरटी जागोजागी ठेवलेली आहेत. पक्ष्यांना पाणी, धान्य ठेवलेले आहे. पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी 2 प्रकारच्या जाळ्या लावलेल्या आहेत. बसण्यासाठी जागा केलेल्या आहेत. वेगवेगळ्या रंगांचे पक्षी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. पोपट आहे, बदक आहे, पांढरे ससे, काळे ससे असे विविध प्रकारचे विविध रंगांचे पक्षी या ठिकाणी आहेत. पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा छान ऐकायला येतो. लहान मुले अगदी खुश होऊन जातात. असं हे ओतूरचं क्रीडा संकुल.